फोटो घ्या ना कॅमेरा. त्र्यंबक गोविंदराव कौटकर, महाराष्ट्र संघटक. पूर्ण महाराष्ट्रामधून जी तळमळ आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, पोलीस खात्याला 5व्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. भरपूर काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी शिस्तीच्या नावाखाली आम्हाला कोणत्याही अधिकाऱ्यासमोर मांडता येत नाहीत. त्यामुळं आम्ही अडचणी घेऊनच डोक्यावर फिरत राहतो. आमच्या पगारीसुद्धा तुटपुंज्या आहेत. त्या पगारी तुटपुंज्याचं कारण 5व्या वेतन आयोगापासून जे GR गव्हर्नमेंटचे असतात त्या GRचा आम्हाला लाभ मिळू दिलेला नाही आणि तो लाभ नागपूरच्या काही लोकांनी आमच्या सेवानिवृत्त लोकांनी मिळून घेतलेला आहे. त्याप्रमाणे आमचा लाभ सर्वस्वी पूर्ण महाराष्ट्राला तो लाभ मिळावा आणि आमदार साहेबांनी आमचा विधानसभेला प्रस्ताव मंजूर करून घ्यावा अशी आमदार साहेबांना आम्ही कळकळीची विनंती केलेली आहे. त्यांनी आम्हाला होकारसुद्धा दिलेला आहे. आम्ही आमच्या अडचणी शिस्तीच्या नावाखाली सोडू शकत नसल्यामुळं आमचा कोणीतरी प्रतिनिधी समोर असावा याचा माननीय आमदार साहेबांनी सुद्धा काळजीपूर्वक विचार करून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी विधिमंडळ मध्ये मांडून तुमच्या मागण्याला पाठपुरावा करून तुम्हाला मिळवून देतो असं माननीय आमदार साहेबांनी स्वतः सर्वांच्या साक्षीनं समोर सांगितलेलं आहे. त्यामुळं सर्वांच्या साक्षीनं आमदार साहेबाचे शेतशहा ऋणी आहोत. आणि रजारोखीकरण अशा भरपूर काही अडचणी आहेत. रजारोखीकरण आज वेतन आयोगापासून ते रजारोखीपर्यंत जे आयोग लागलेले आहेत त्या आयोगाला आता 7वा वेतन आयोग 16ला लागला. 10 वर्ष झाले. 10 वर्षात आम्हाला 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच रजारोखीकरणाचा सुद्धा पैसा 6व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळतोय. 7व्या वेतन आयोगाचा पण आम्हाला अजून लाभ मिळालेला नाही. ह्या अशा आमच्या भरपूर काही अडचणी असल्यामुळं त्या माननीय आमदार साहेबांनी लक्षात घेऊन मी विधिमंडळामध्ये मांडून तुमचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं. पुनश्च एक वेळेस माननीय आमदार साहेबाचे शेतशहा आमच्या सर्वांच्या वतीनं ऋणी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही परभणी सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा सचिव JP गायकवाड. पोलिसांच्या समस्या महाराष्ट्र निर्मिती असेल की त्या पूर्वीसुद्धा होत्या आणि आजही जशाला तशाच आहेत. भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्षे झालेले आहेत. तरीही पोलीस हा पारतंत्र्यातच आहे. पोलिसांची न कोणी तक्रार घेतं, न कोणी दखल घेतं, न पोलिसांना कोणी न्याय देतं. जेवढे सरकार आले त्या सर्व सरकारने पोलिसांना पानच पुसलेले आहेत. आमची आशा आहे, आमचे मतदारसंघाचे लाडके आमदार राहुलजी पाटील साहेब हे आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. ते विधानसभा अध्यक्षाकडं पोलिसांचा आमदार निर्मितीसाठी ठराव पास करतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. तसे आमचे 4थी-5वी भेट आहे. साहेबांनी आम्हाला प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हली बोललेले आहेत. वेतन आयोगाच्या संदर्भानं 5व्या वेतन आयोगामध्ये आणि 6व्या वेतन आयोगामध्ये पोलीस आणि पोलीस नाईक हे एकच पद होतं. पद जरी वेगळे असतील परंतु त्यांना वेतन सरणी ही एकच होती. जेव्हा 7वा वेतन आयोग लागला तलाठी आणि इतर विभागांना, वन विभागांना S8 मध्ये दिलं, S6 वरून S8 मध्ये दिलं. त्यांना S8च्या नंतर डायरेक्ट 12 दिलं. काही लोकांना 18 दिलं. 19 पर्यंत ते सेवानिवृत्त झाले. तर पोलिसांना S7 असून 7, 8, 9 आणि 10 अशा एका स्टेपमध्ये पोलिसांना ठेवलेला आहे. आणि पोलिसांना तिसरा लाभ हा दिलेलाच नाही आजपर्यंत. 7वा वेतन आयोग संपत आलेला आहे, 8वा लागलेला आहे, तरीही दिलेला नाही. त्यामुळं पोलिसावर तो अन्याय होतो नेहमीच. त्याला चाप बसावा आणि आम्हाला न्याय द्यावा. आमच्या राहुल पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये थोडा ठराव विधानसभा अध्यक्षाकडे पाठवा एवढी आमची कळकळीची त्यांना विनंती आहे. आणि परभणी येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र आज शिवसेनेचे निष्ठावंत आमदार श्री राहुल पाटील साहेब यांना भेटण्यासाठी आलो. विषय असा आहे
की जसे शिक्षकाचे आमदार आहेत त्याप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांचे विभागानुसार 7 आमदार व्हावेत, जेणेकरून पोलिसांच्या भरपूर समस्या आहेत त्या समस्या आजपर्यंत सोडण्यात आल्या नाहीत. तरी शासन दरबारी पोलिसाचा एक अधिकृत प्रतिनिधी असे एकूण 7 प्रतिनिधी विभागानुसार असावेत. त्यामुळे आमच्या समस्येला न्याय मिळेल आणि पोलीस हा इंग्रजाच्या काळापासून वेदना भोगत आहे आणि त्या वेदना आजही शिस्तीच्या माध्यमातून चालू आहेत, त्या दूर व्हाव्यात असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि आमचा असा विश्वास आहे की माननीय राहुल पाटील साहेब हे विधानसभा अध्यक्ष यांना भेटून त्यांना ठराव देऊन विधानसभेमध्ये ठराव मांडतील आणि पोलिसांच्या वाचाला तोड फोडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.